वो कह दिए कि बात कम कीजिए, जहानत को बचाते रहिए। अजनबी शहर है, माहौल बनाते रहिए। नहीं दिल मिले, उसके पहले और कुछ मिलाना पड़ेगा ना। बात कम कीजिए, जहानत को बचाते रहिए। अजनबी शहर है, माहौल बनाते रहिए। कहा है कि दिल मिले या ना मिले, हाथ मिलाते रहिए। दुश्मनी इस लाख सही खत्म ना कीजिए रिश्ता। दिल मिले या ना मिले, हाथ मिलाते रहिए। हम यहाँ पर दिल भी मिलते हैं, हाथ बाद में मिलते हैं। पहले यहाँ डॉक्टर साहब के पास में दिल मिल जाया करते हैं। इस दिल वालों के की वजह से फिर आपने एक और शेर पढ़ा था, मुझे याद आ रहा था त्यौहार के ताल्लुक से, कि बच्चों ने कुछ न लेने का इकरार कर लिया। इस बार भी इसी तरह त्यौहार कर लिया, और बच्चों ने सुन के अमन की झूठी कहानियां जहनों को जंग के लिए तैयार कर लिया। बच्चों ने सुन के अमन की झूठी कहानियां, और मैंने पढ़ा है बैठ के तारों की छांव में, और इम्तिहान पास हर एक बार कर लिया। जो शख्स हर एक बार इम्तिहान पास करता है, और पूरे बुल्ढाना जिले का नाम मराठी जुबान में पूरे हिंदुस्तान तो नहीं कह सकता, क्योंकि पूरे हिंदुस्तान में मराठी नहीं, लेकिन महाराष्ट्र की सरहदों के बाहर भी जिस शख्स का जिक्र होता है उस शख्स को विशाल मोहिते कहते हैं। अच्छा, आणि त्यांनी सांगितलं जास्त बोलायचं नाही म्हणून शायरीपासून सुरुवात करतो। चाचाने एक संदर्भ सांगितला तर त्याचाच एक शेर सांगतो की तत्वनिष्ठता, नैतिकता आणि तत्वनिष्ठता पायी तुडवत आले। नैतिकता आणि तत्वनिष्ठता पायी तुडवत आले, बापापासून झाले पण बापाचे नाही झाले। शुक्रिया, शुक्रिया, बहुत शुक्रिया। नैतिकता आणि तत्वनिष्ठता, नैतिकता आणि तत्वनिष्ठता पायी तुडवत आले। नैतिकता आणि तत्वनिष्ठता पायी तुडवत आले, बापापासून झाले पण बापाचे नाही झाले। एक मतलब एक शेर की कधी कुणी या दुनियेला आधार बनवले, कधी कुणी या दुनियेला आधार बनवले, कधी कुणी या दुनियेला बाजार बनवले, कधी कुणी या दुनियेला आधार बनवले, कधी कुणी या दुनियेला बाजार बनवले। मी केवळ देखणा आरसा होतो आधी, मी केवळ देखणा आरसा होतो आधी, कुणीतरी मारून दगड हत्यार बनवले। बहुत शुक्रिया, बहुत शुक्रिया, बहुत शुक्रिया। मी केवळ देखणा आरसा होतो आधी, कुणीतरी मारून दगड हत्यार बनवले। आधी मुद्रा भोळी केली, मग हातांची झोळी केली। आधी मुद्रा भोळी केली, मग हातांची झोळी केली। सोपे नव्हते मला हरवणे, सोपे नव्हते मला हरवणे, म्हणून त्यांनी टोळी केली। शुक्रिया जी, शुक्रिया, धन्यवाद। की सोपे नव्हते मला हरवणे, म्हणून त्यांनी टोळी केली। आणि एक मतला अशाच झाला सर, ऐकवतो की उगा का वेगळ्या दुनियेतल्या त्याला व्यथा सांगू, उगा का वेगळ्या दुनियेतल्या त्याला व्यथा सांगू, कशाला आंधळ्याला मी उजेडाच्या कथा सांगू। बहुत शुक्रिया। उगा का वेगळ्या दुनियेतल्या त्याला व्यथा सांगू, कशाला आंधळ्याला मी उजेडाच्या कथा सांगू। आणि एक मतला एक शेर की मागे मागे पळत राहिल्या, मागे मागे पळत राहिल्या, आठवणी का छळत राहिल्या। मागे मागे पळत राहिल्या, आठवणी का छळत राहिल्या। मुठी मुठीने दुःख ओतले, मुठी मुठीने दुःख ओतले, बाया नुसत्या दळत राहिल्या। जी बहुत शुक्रिया। मुठी मुठीने दुःख ओतले, बाया नुसत्या दळत राहिल्या। आणि वेळे आधी खुडल्या तरीही, वेळे आधी खुडल्या तरीही, कळ्या कशा दरवळत राहिल्या। शुक्रिया, शुक्रिया, शुक्रिया। की वेळे आधी खुडल्या तरीही,
कळ्या कशा दरवळत राहिल्या. आणि गझल सादर करतोय की तोंड कोणी दाबल्यावर शेर लिहितो, तोंड कोणी दाबल्यावर शेर लिहितो, मी जगाच्या हुंदक्यावर शेर लिहितो. तोंड कोणी दाबल्यावर शेर लिहितो, मी जगाच्या हुंदक्यावर शेर लिहितो. जेवलेला मस्त पैकी झोप घेतो, जेवलेला मस्त पैकी झोप घेतो, अन भुकेला ढेकरावर शेर लिहितो. शुक्रिया. की जेवलेला मस्त पैकी झोप घेतो, अन भुकेला ढेकरावर शेर लिहितो. आणि बऱ्याचदा म्हटलं जातं की तुम्ही शेती मातीवर का लिहितात, इतकं जास्त का लिहितात, याचा उत्तर या शेरातून देतोय की जेवलेला मस्त पैकी झोप घेतो, अन भुकेला ढेकरावर शेर लिहितो. पेरला गेलाय माझा जन्म येथे, पेरला गेलाय माझा जन्म येथे, यामुळे मी वावरावर शेर लिहितो. पेरला गेलाय माझा जन्म येथे, यामुळे मी वावरावर शेर लिहितो. काय ही दुनिया कधी काळीच बघते, काय ही दुनिया कधी काळीच बघते, फक्त म्हणते कागदावर शेर लिहितो. काय ही दुनिया कधी काळीच बघते, फक्त म्हणते कागदावर शेर लिहितो. का अमर झाली तुझी माझी कहाणी, का अमर झाली तुझी माझी कहाणी, का कुणीही आपल्यावर शेर लिहितो. का अमर झाली तुझी माझी कहाणी, का कुणीही आपल्यावर शेर लिहितो. तू तुझे आहे बनवले जग निराळे, तू तुझे आहे बनवले जग निराळे, मग कशाला या जगावर शेर लिहितो. तू तुझे आहे बनवले जग निराळे, मग कशाला या जगावर शेर लिहितो. शोधतो आधी खलाशी खोल गर्ता, शोधतो आधी खलाशी खोल गर्ता, मग कुठे तो सागरावर शेर लिहितो. शोधतो आधी खलाशी खोल गर्ता, मग कुठे तो सागरावर शेर लिहितो. तो तसा साधा सुधा माणूस आहे, तो तसा साधा सुधा माणूस आहे, फक्त थोडी टाकल्यावर शेर लिहितो. धन्यवाद, 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 शुक्रिया, शुक्रिया. तो म्हणजे कवीला शायराला सुद्धा एका नशेत जावं लागतं तेव्हा तो लिहू शकतो की तो तसा साधा सुधा माणूस आहे, फक्त थोडी टाकल्यावर शेर लिहितो. आणि पाखरू जाळ्यासही घेऊन उडते, पाखरू जाळ्यासही घेऊन उडते, पाखरू जाळ्यासही घेऊन उडते, पारधी बस पाखरावर शेर लिहितो. की पाखरू जाळ्यासही घेऊन उडते, पारधी बस पाखरावर शेर लिहितो. तोंड कोणी दाबल्यावर शेर लिहितो, मी जगाच्या हुंदक्यावर शेर लिहितो. बहुत शुक्रिया, धन्यवाद.